जोशी साहेबांची मेमरी एवढी ही आहे की एक पहिल्यांदा सगळ्यांची नावं त्यांनी म्हणजे विचारली आणि त्यांनी सगळ्यांचे ते मेमरीमध्ये त्यांचे ठेवली. प्रत्येकाचं नाव काय कोणाचं आहे ते एकदा पण परत विचारायची गरज नाही पडली त्यांना. शार्प मेमरी आहे त्यांची आणि खूप चांगला सेशन होता. त्यांनी पहिले ते इंडस्ट्रीमध्ये जे कॉन्फ्लिक्ट वगैरे ज्याच्यावर पॉलिटिक्स वगैरे ते कसं टॅकल करायचं त्याच्याबद्दल खूप काही छानपणे समजवलं त्यांनी. त्याच्यानंतर स्वत आपले विकनेस स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेस काय ते कसे ओळखायचे, दुसऱ्यांच्या कडून कसे आपले मार्गाने गेम खेळले गेले ज्यामध्ये आम्ही प्रत्येकाने लिहून कोणाला काय कमी आहे त्याची किंवा त्याला काय व्हायला पाहिजे ते काही अननोन गोष्टी आम्हाला पण कळल्या जे आम्हाला वाटत होतं की नाही नाही आम्ही करतोय पण असं नंतर ते नाही आम्हाला अजून करायला लागेल त्या गोष्टी त्याच्यावरून समजल्या आम्हाला. त्याच्यानंतर लिडरशिप कशी असावी, लिडरशिपचे काय काय म्हणजे फीचर्स काय, ते कसा लीडर एक कसा परफेक्ट लीडर कसा होऊ शकतो त्याच्याबद्दल खूप त्यांनी छान एक्सप्लेन केले आणि आम्ही नोट्स पण बनवून घेतलेले आहेत त्या. अरे वा, गुड. छान त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. त्याच्यानंतर जो गेम खेळला त्यातून खूप काही टीमवर्क वगैरे कसा टाइम मॅनेजमेंट प्रत्येक जे हार जीत होतच असतो पण कॉम्पिटिशन मध्ये कितपर्यंत आपण एफर्ट्स करायचे आहेत यामध्ये खचून न जाता आपल्याला सतत यामध्ये डे टू डेज यामध्ये कसं उभं राहता येईल ते चांगल्या उत्तम प्रमाणे आपण त्या गेम मधून शिकलोय. आणि धन्यवाद सगळ्यांचे आणि खास करून HR मॅनेजमेंट आणि जोशी साहेबांचं. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. If you enjoyed this, like, share, and hit the subscribe button.